जय सियाराम। सकाळी माच चौकडीपासून निघालो तर फक्त डेडियापाडा 8 किलोमीटर बाकी आहे। अशी बापूंच्या पादुकांची पालखी। दादाजी बापू जी थे उस टाइम पे जब आस्था के शिव मंदिर पे आते थे तो वहाँ पे हमारी 2-3 बार मुलाकात हुई। वो सत्संग उस टाइम पे हमारा सत्संग हुआ था दादा बापू जी के साथ। उसके बाद में हम चले गए तो उत्तराखंड हरिद्वार। उसके पश्चात उसके बाद में जब हम आए थे तो रामचैतन्य महाराज हमसे मिले थे। मास चौकडी ओलांडल्यानंतर काही किलोमीटरवर पालखीचा विश्राम। माझ्यासोबत वारीतले सर्व काही ट्रस्टी, काही सेवाभावी, शिंद्याचे बाई, शाद्याच्या दिदी, शरदबाई, भरतबाई, दिलीपबाई, मानकबाई, सर्व सेवाभावी गेल्या 4-5 दिवसापासून पायी वारीमध्ये नंदुरबारच्या धनश्रीताई आहेत। एकसारख्या उन्हातानात पहाटेपासून संध्याकाळपर्यंत त्या पायी वारीमध्ये आहेत। काल त्यांना डिहायड्रेशन झालं काल, आणि त्यांच्या शरीरातलं पाणी अचानक कमी झाल्यामुळे त्यांना काल सलाईन लावावी लागली। तरीसुद्धा आज सकाळपासून मोठ्या उत्साहाने त्या वारीमध्ये वाटचाल करीत आहेत। सेवाभाव म्हणून पहिल्या दिवसापासून दीपक भाऊ आयचाळ्याचे हे सेवाभाव म्हणून पाण्याचं टँकर गेल्या 3 वर्षापासून सेवा बजावत आहेत। लहानपणी ज्याचा क्रिकेट खेळत असताना जो मोठा होता आमच्यापेक्षा 10-15 वर्ष असा बद्री भाऊ, एक फास्टर बॉलर, आणि आज अनेक वर्षापासून या वारीमध्ये वाटचाल करत असताना आजच दुपारी 1 ते 1:30च्या दरम्यान आदरणीय गावित साहेब यांचा फोन मला स्वतः व्हिडिओवर आला। व्हिडिओ कॉलवर आदरणीय गावित साहेब माझ्याशी बोलले। मी करत असलेल्या परिक्रमेबद्दल त्यांना कळलं। ते माझ्या तब्येतीची काळजी करत होते, पण मीच त्यांच्या तब्येतीसाठी त्यांना दीर्घायुष्य मिळावं म्हणून मी आदरणीय खानदेशचे संत कैलासवासी दगाबापू यांच्या दिंडीमध्ये श्री क्षेत्र चोपाळ्याहून आशापर्यंत जात आहे, आणि माझीच काळजी गावित साहेब करू लागले म्हणून आज मला खूप भरभरून आलं। मी सांगायचं म्हणजे माझ्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते, आणि माझ्यासाठी सर्वात मोठी समाधानाची गोष्ट आहे सर्व वारकरी दिंडीतल्या भक्तांचं दुपारच्या मध्यान्ह भोजनाचा कार्यक्रम सुरू आहे, आणि येथे एकदम शिस्तबद्ध पद्धतीने सर्व भक्त एका रांगेने सर्व जेवणाची वस्तू वाढून घेत असताना डेडियापाडा 2 ते 3 किलोमीटर बाकी आहे असं माझे सासरे छोटू मामा हे खास शनी मांडळहून तुम्हाला भेटायला आलोय बापूंना आणि बापूंच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेले आहेत। सोबत जानकीदास बापू। आज मी श्रीराम आश्रम शाळा डेडियापाड्याच्या अलीकडे या शाळेमध्ये आलोय। येण्याचं कारण चोपाळ्याहून आशापर्यंत जी दिंडी निघालेली आहे त्या दिंडीला सालाबादाप्रमाणे दरवर्षी इथं शाळेचे जे प्रमुख आहेत प्राचार्य मॅडम सरजी हे दरवेळेस स्वागत करत असतात।